श्री स्वामी समर्थ वीकली ब्लॉगच्या चौथ्या आणि पाचव्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बिझनेसच्या काही इम्पॉर्टंट टिप्स सांगणार आहे ज्या तुम्हाला तुमच्या रोजच्या कामात मदत करतील आणि बिझनेस देखील छान वाढेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असे छान छान बिझनेस रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला फॉलो आणि सबस्क्राइब नक्की करा। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी या 2 आठवड्यात किती ऑर्डर आम्हाला मिळाल्या आणि त्या कशा पूर्ण केल्या ते सांगते। 2 दिवस मी कोकणात गेले होते तेव्हा मिळालेली ही पुलावची ऑर्डर आहे। 100 प्लेट पुलाव त्यासोबत कोशिंबीर आणि गुलाबजाम असा मेनू होता। मी इथे नव्हते तरी सुद्धा मिस्टरांनी आणि अनिकेतने ऑर्डर पूर्ण करून दिली। ॲक्च्युली ऑर्डर हवी होती 6 वाजता, पण अचानक कस्टमरचा कॉल आला की प्लीज थोडी लवकर मिळाली तर बरं होईल। मग काय दोघांनीही स्पीड डबल केलं आणि ऑर्डर पूर्ण केली आणि इकडे मी मस्त कोकण एन्जॉय करत होते। खूप मज्जा आली। या ज्या सर्व मुली दिसत आहेत या रोज आमच्याकडे नाश्ता करायला येतात। यावरून तुम्ही पहा की नाश्त्याला येणारा किंवा तुमच्याकडे येणारा प्रत्येक कस्टमरशी इतकं छान रिलेशन बनवा की नेक्स्ट टाइम कस्टमर आपल्याकडेच आलं पाहिजे। आता काही टिप्स सांगणार आहे। नवीन बिझनेस करताना मार्केटमध्ये त्या प्रोडक्टची किती डिमांड आहे हे आधी समजून घ्या। तुम्हाला ज्यात इंटरेस्ट आहे, आवड आहे असाच बिझनेस तुम्ही चूज करा, कारण आवड असली की काम करायला आणखी उत्साह येतो। सोशल मीडिया जसं की इंस्टाग्राम आणि फेसबुकचा वापर करून आणखी नवीन कस्टमर मिळवा। सुरुवातीला जास्त नफ्याचा विचार करू नका, ज्याने कस्टमर अट्रॅक्ट होईल अशा मार्केटिंग स्ट्रॅटर्जी वापरून कस्टमरला चांगली सर्व्हिस द्या। आता इथे मिळाली आहे थालीपीठची ऑर्डर। ही ऑर्डर आम्हाला आठवड्यातून एकदा मिळतेच, पण त्यासाठी आम्हाला 6 वाजता शॉप ओपन करावं लागतं, कारण थालीपीठ सकाळी 8 वाजता पोच करायचे असतात। आता या 2 आठवड्यात भरपूर छोट्या ऑर्डर मिळाल्या, त्या आता दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल। मग आजचा व्हिडिओ कसा होता ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।